उद्धव ठाकरेंचा फोन त्यांना आला असेल काल हो, त्यांची नाही उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच आहे की आम्ही सगळे या लढाईत तुमच्यासोबत आहोत. मी मगाशी म्हणालो की आम्ही सगळे लढाईत तुमच्यासोबत आहोत आणि देशातल्या बहुतेक सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांना तशा प्रकारचा दूरध्वनी करून त्यांना पाठिंबा दिला. इंडिया आघाडीची डिस्कस केलेलीच वेगळी होती. तुम्ही इतकं काही गोष्टी म्हणाला होता की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे तुमचं म्हणणं मी मांडलं होतं. आता या सगळ्या पराभवानंतर इंडिया आघाडीत पुन्हा एक येते किंवा हा पराभव आता कारणीभूत ठरतो इंडिया आघाडीला एक येण्यासाठी किंवा त्याच्या प्रकारे जर आम्हाला लढायचं असेल या हुकुमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध किंवा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यापुढे निवडणूक लढवायच्या की नाही ती भूमिका घ्यावी लागेल, ठरवावं लागेल. आणि हे जर आम्हाला देशामध्ये चित्र उभं करायचं असेल तर आम्हाला विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल. इतकंच नव्हे, सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांनाही लोकशाहीचं हे पतन पटत नाही आहे. त्यांनासुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल की देश संकटात माझा प्रश्न पूर्ण होता, उत्तर पूर्ण होता. जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही लोकांना मान्य नव्हती आणि त्या विरोधामध्ये जगजीवन राम असतील, हेमावती नंदन बहुगुणा असतील, असे अनेक प्रमुख लोक त्यावेळेला जनता पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आणि हुकुमशाही विरुद्ध लढले. असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही. अशा लोकांना सुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं.